नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी एक व्हिडिओ केला होता. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या पराभवाचं विश्लेषण करताना भाजपच्या महाराष्ट्रातल्या सोशल मीडिया विभाग वगैरे जो काय आहे त्यातल्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये जे काही गडबडी झालेले आहेत त्याचाही उल्लेख केला होता. आणि त्या अनुभवातून जर भारतीय जनता पक्ष गेलेला असेल, त्याचे लहान मोठे नेते गेलेले असतील, कार्यकर्ते गेलेले असतील, तर त्यांना तो विषय आवडणं आणि काही लोकांची नाराजी असताना सुद्धा बहुतांश भाजपचा समर्थक माझ्या समर्थनासाठी उभा राहिला. हा सगळा काल परवाचा इतिहास आहे, मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मला सहानुभूती दाखवलीच, पण त्या पलीकडे जाऊन काही ठराविक लोकांनी यातून विधानसभेच्या दरम्यान काय होऊ शकतं आणि विधानसभेला सामोरं जाताना भारतीय जनता पक्षाने कोर्स करेक्शन करायचं तर काय काय केलं पाहिजे असे सुद्धा प्रश्न विचारले. कारण सरळ असतं मित्रांनो, कार्यकर्ता राबतो. बहुतांश कार्यकर्ता ज्याला म्हणतात तो घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भरणं या परिस्थितीत काम करतो, त्याला कार्यकर्ता म्हणतात. आणि त्यामुळे त्याची अपेक्षा दुसरी काही नसते पक्षाकडून. आपला पक्ष विजयी व्हावा, आपला पक्ष सत्तेत यावा, त्या सत्तेची फळं आपल्याला चाखायला मिळतील अशी सुद्धा अपेक्षा करत नाही, त्याला कार्यकर्ता म्हणतात. आणि भारतीय जनता पक्ष हा गेल्या कित्येक दशकापासून सततचे पराभव पचवत निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज उभा करत आजच्या यशापर्यंत आलेला आहे. मला आठवतं, लालबाग परळ या भागामध्ये माझं पूर्वायुष्य गेलेलं आहे. वामनराव परब यांच्यासारखा एक अतिशय निष्ठावान हाडाचा कार्यकर्ता महापालिकेच्या निवडणुकीला उभा राहायचा, जनसंघाचा म्हणून पराभूत व्हायचा, विधानसभेला उभा राहायचा, पराभूत व्हायचा, आणि लोकसभेला उभा राहून सुद्धा पराभूत व्हायचा. वर्षानुवर्ष वामनराव परब या भाजपच्या किंवा तेव्हाच्या जनसंघाच्या कार्यकर्त्याला आम्ही बालपणापासून बघितलेलं आहे. पक्ष कधीतरी सत्तेत होईल, आपल्याला आमदार खासदार होता येईल, मंत्री होता येईल, असली कसलीही अपेक्षा न बाळगता पक्ष उभारणीसाठी, जनमानसात पक्षाची पाळंमुळं रुजवण्यासाठी ज्यांनी अपरंपार कष्ट गेल्या जवळजवळ 7 दशकांपासून घेतले, अशा कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आणि मला आठवतं 2014ची लोकसभा निवडणूक जिंकल्यावर पहिल्यांदा बिगर काँग्रेस पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवून देणारे नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2014ला भाजपच्या मुख्यालयातून कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना सांगितलं होतं, हे यश आपलं नाही आहे, ना नरेंद्र मोदीचं आहे, ना निवडून आलेल्या खासदारांचे, ज्यांनी यावेळच्या निवडणुकीसाठी अपरंपार कष्ट उपसले 2014मध्ये, हे यश त्यांचं पण नाही आहे. 1952-50 सालामध्ये जेव्हा जनसंघ स्थापन झाला तेव्हापासून तब्बल 4 पिढ्या ज्या कार्यकर्त्यांनी राबून पक्षाची उभारणी केली, त्या सगळ्यांचं हे यश आहे. ह्या श्रेयस हा सगळ्यांना आहे, एका नरेंद्र मोदीला नाही किंवा आज जिंकलेल्या खासदारांना नाही. हे ठामपणे सांगण्याची हिंमत आणि प्रामाणिकपणा ज्या नरेंद्र मोदींकडे होता त्यांचा हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि मला त्याचं खूप कौतुक वाटलं होतं की एवढा मोठा प्रचंड विजय आपल्यामुळे मिळाला आहे असं जग म्हणते. अशा वेळेला सुद्धा नरेंद्र मोदींना 4 पिढ्या राबलेल्या कार्यकर्त्यांची आठवण आहे. यश वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या साधनांमुळे आणि वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे मिळालेलं असतं.
आणि त्याची जाणीव विजेत्याला असली पाहिजे. ती जाणीव ज्या माणसाला आहे तो गेली 10 वर्ष पंतप्रधान होता, याचं मला कौतुक आहे. पण ज्यावेळेला अशाच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या कसल्याही अपेक्षा नसताना त्याला पराभवाची भयंकर लाज वाटते किंवा दुःख होतं, तेव्हा त्याचं दुःख समजून घेणं, त्या दुःखावर फुंकर घालणं हे मी माझं कर्तव्य मानतो. आणि हे फक्त भाजपसाठी नाही, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, वेगवेगळे पक्ष असेल, त्यांचा जो तळागाळातला कार्यकर्ता असतो त्याची काहीही अपेक्षा नसते. तो पदरमोड करून त्याला पटलेल्या विचारांच्या आणि भूमिकेच्या विजयासाठी राबत असतो. अपयश मिळालं तरी झुंज देत राहतो. त्यांची मला फार कौतुक असतं, आवडतं मला ते. आणि म्हणून भाजपच्या या निवडणुकीतील ज्या पराभवाचा मोठा पराभव झालेला नाही, परत एकदा दिल्लीत भाजपचंच सरकार आले, मोदीच परत पंतप्रधान झालेत. पण दोनदा मिळालेलं बहुमत यावेळेला गमावलं, याचं दुःख हरणाऱ्या उमेदवारांपेक्षा या खऱ्याखुऱ्या सामान्य वर्षानुवर्ष राबलेल्या कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून त्यांना ह्यातून सावरता येईल का ह्याची चिंता आहे. जे हरलेले नेते आहेत ते आपली वर्णी राज्यसभेत लागते का विधान परिषदेत लागते म्हणून धडपडत आहेत. पण त्या पंकजा मुंडेंच्या एका कार्यकर्त्याने ते अपयश पचवता आलं नाही म्हणून आत्महत्या केली. अशा कार्यकर्त्यांना फार महत्त्व असतं मित्रांनो. असे कार्यकर्ते स्वतःला जमिनीमध्ये पाळामुळासारखे गाडून घेतात तेव्हा वर वृक्ष विस्तारत असतो. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांनी जे मला कॉन्टॅक्ट करून विचारलं की बाबा यातून विधानसभेला सावरता येईल का, आणि सावरायचं तर कसं सावरायचं. मी त्यांना सगळ्यांना एकच उत्तर दिलं, बॅक टू रूट्स. परत एकदा वळून बघा की 30 वर्षापूर्वी अवघे 2 खासदार लोकसभेत निवडून आलेला 1984 सालचा भारतीय जनता पक्ष, ज्याने पहिली लोकसभेची निवडणूक लढवली 1984 मध्ये, तेव्हा फक्त 2 खासदार आले होते. तो 30 वर्षांनी 2014 मध्ये 282 म्हणजे थेट स्वपक्षीय बहुमतापर्यंत गेला. तर तो कशामुळे गेला होता? कसलीही स्वार्थाची अपेक्षा न बाळगता अहोरात्र जो पक्षाच्या उभारणीसाठी राबला त्या कार्यकर्त्याने हे यश दाखवलेलं आहे. हां, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या एजन्सीज, वेगवेगळी साधनं वापरली गेली असेल, रणनीती वापरली गेली असेल, पण ती सगळी रणनीती राबवणारा कार्यकर्ता होता. एखाद्या सैन्याचा प्रमुख सेनापती आपल्या कुठच्या तरी मोठ्या केबिनमध्ये बसलेला असतो, रणनीती बनवतो, पण त्या रणनीतीमुळे विजय मिळत नाही. ती रणनीती प्रत्यक्ष रणमैदानात राबवणारा जो सामान्य सैनिक असतो तो विजय खेचून आणत असतो. आणि तो विजय मिळावा म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावत असतो. आपल्या जीवाची पर्वा करत नाही, आपल्या कुटुंबांचं काय होईल याचा विचार पण त्याच्या मनाला शिवत नाही. असा जो सैनिक असतो तसाच कार्यकर्ता असतो. त्यामुळे बॅक टू रूट्स याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या पायावर उभा राहिलेला पक्ष असेल तर त्याला परत एकदा साधन संपत्तीपेक्षा, टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानापेक्षा कार्यकर्त्यांचे पाय कुठे दुबळे झालेत, कुठे तुटलेत, पांगळे झालेत, ते मजबूत करणं आवश्यक आहे. परत एकदा तुमचं कार्यकर्त्यांचं जे मोहोळ आहे, संघटना आहे, ते अधिक ताकदीने उभं करा. आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये 0.3% म्हणजे 1% नाही, 0.5% सुद्धा नाही, इतक्या कमी मतांनी भाजपला मागे पडावं लागले, महायुतीला मागे पडावं लागले. 1% मतं महाविकास आघाडीपेक्षा कमी नाही आहेत, 0.5% मतंसुद्धा कमी नाहीत. फक्त 0.3%
म्हणजे 0.5% थोड्या फरकाने महायुतीला 31 जागा मिळाल्या, महाआघाडीला 31 जागा मिळाल्या आणि महायुतीला काय त्या 17 जागा मिळाल्या. का? त्याचं कारण असं आहे की तुम्ही कार्यकर्ता निष्क्रिय करून टाकला. जितके साधनांच्या, मला एक तुम्हाला किस्सा सांगायचा, मला वाटते यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे. महिमनगडला मी ज्या साताऱ्याच्या महिमनगड गावामध्ये जातो, तिथे त्या महिमनगड गावापासून दहिवडीला जाताना एक घाट लागतो, उकिरडे घाट म्हणतात. त्या उकिरडे घाटाच्या तळाशी सुरखानवाडी नावाचं गाव आहे आणि घाटाच्या वर उकिरडे गाव आहे. त्या तुमच्या सुरखानवाडी गावाच्या कोपऱ्यावर घाट जिथे संपतो तिथे माझ्या मित्राची एक नारळाची बाग होती. आम्ही तिथे एकदा बसलेलो होतो आणि दुपार खूप झाली होती, ऊन चढलं होतं, उन्हाळ्याचा काळ होता. तिथले एक जवळचे आबा म्हणून आलेले होते आणि गप्पा करता करता आम्ही ठरवलं चला इथेच खिचडी वगैरे शिजवून खाऊ, आता कुठे परत जायचं, मग संध्याकाळी ऊन कलंडल्यावर जाऊ म्हणून खिचडी केली होती. आणि ते आबा जे होते ते घाटाच्या वर उकिरडे गावात राहत होते. तर ते आम्ही खिचडी करून खातोय, खिचडी झाली म्हणतात, ते म्हणाले चला मी निघतो आता, घरी मंडळी जेवणासाठी वाट बघत असते. ते निघाले तर आमच्या मित्राने ड्रायव्हरला सांगितलं अरे बाबा या आबांना नेऊन गाडीने सोड. तर ते म्हणाले नको, कशाला मी जाईन. ते म्हणाले ऊन आहे, घाट आहे, चढ आहे. ते म्हणाले असू दे, रोज जातो, आज काय मोठं आहे. तिसऱ्यांदा सांगितल्यावर आबा म्हणाले हो आज गाडी आहे, उद्या गाडी कुठे असणार, कशाला लंगडं करता. आणि आबा उठून निघून गेले. आम्ही त्यानंतर आबांना हसलो होतो, फिदी हसलो होतो, टिंगल केली आबांच्या मागे. पण डोक्यात माझ्या तो विचार राहिला होता, टिंगल केली खरं आहे, प्रामाणिकपणे सांगतो. पण आबा जे बोलले होते की लंगडं कशाला करता, याच्यात गफलत अशी होती मित्रांनो, ते आबा खरोखरच एका पायाने लंगडे होते. घाट चढणं त्या लंगड्या माणसासाठी सोपं नव्हतं. पण त्यांनी दिलेलं उत्तर लक्षात घेतलं पाहिजे, उद्या गाडी कुठे आहे, कशाला लंगडं करता. म्हणजे आज गाडीने वर नेऊन सोडलं तर उद्या हाच घाट चढताना गाडी नसेल आणि ज्या मनाच्या हिमतीने तो डोंगर तो काय तो चढतो तो उद्या पाय दुखायला लागेल, आज नाही दुखणार. पण एकदा ती हिंमत खचली, हिंमत लंगडी झाली की मग समस्या अधिक मोठी वाटायला लागते. आणि म्हणून आबा जे बोलले त्यांनी फार मोठं आशयपूर्ण वाक्य होते ते, मला कळायला 4 दिवस लागला की कशाला लंगडा करता. तर लंगडा मनाने करता. पाय दुखतो पण एवढा चढ मनाने चढतो, हिमतीने चढतो, मनाची हिंमत असते. ती मनाची हिंमत लंगडी करू नका असं त्यानं म्हणायचं होतं. मित्रांनो, गेल्या 10 वर्षात भाजपला मिळालेलं यश आणि त्यासाठी वापरली गेलेली वेगवेगळी साधनं, वेगवेगळ्या संस्था, कंपन्या, एजन्सीज, यातून एक प्रकारे मानसिक लंगडे पण आलेलं आहे, परावलंबित्व आलेलं आहे. 2014ची निवडणूक कार्यकर्त्यांनी हिमतीने नेलेली होती. बहुमताची अपेक्षा नव्हती. मी कार्यकर्त्यांशी बोलत होतो, मी पुस्तक लिहिलं होतं. ते म्हणाले कुठून बहुमत, काय सोपं आहे का. पण आलं बहुमत. पण त्यावेळेला जो त्या तंत्रज्ञानाचा किंवा साधनांचा वापर झाला त्याच्यावर विसंबून राहत भाजप आणि तो सगळा पक्ष, त्याची संघटना ही इतकी तंत्रज्ञान आणि कंपन्या, एजन्सीजवर परावलंबी होत गेली की आपले पाय आहेत याचाच त्याला विसर पडला. ते आबा जसं म्हणाले ही कशाला लंगडं करता, उद्या गाडी कुठे आहे. जेव्हा तंत्रज्ञान लंगडं पडेल, गाडीतलं पेट्रोल संपेल, तेव्हा चढ त्याच लंगड्या पायाने चढावा लागेल. तेव्हा काय करू, हा त्या आबांचा सवाल होता. त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. मला ह्याचं उत्तर इथे सापडतं. कोर्स करेक्शन करायचं असेल तर आपले पाय शोधा. भारतीय जनता पक्षाने आपले पाय शोधावे. पैसा, तंत्रज्ञान, कंपन्या, एजन्सीज, सर्वे, या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. उपाय एकच आहे. भाजपचा कार्यकर्ता
जो 2014 विधानसभा लोकसभा 2019 विधानसभा लोकसभा राबला होता, तेव्हा ही सगळी साधनं होती. मग यश मिळालं. आणि यावेळेला अपयश का मिळालं? तर त्या कार्यकर्त्याची हेळसांड झाली. त्या कार्यकर्त्याच्या कर्तबगारीवरचा विश्वास भाजपच्या नेतृत्वाला कायम राखता आला नाही. आणि हे पराभवाचं खरं कारण आहे. आणि म्हणून विधानसभेकडे जाताना अजिबात अवघड नाही आहे, अजिबात अवघड नाही आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपचा सगळा कार्यकर्ता जीव ओतून कामाला लागला तर 5 ते 10% मतदान वाढवणं हे भाजपच्या कार्यकर्त्याला पुरेपूर शक्य आहे. आणि ज्यावेळेला एकूण सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तुम्ही 5, 7, 8% मतदान वाढवलं तर जो 0.3% फरक आहे ना, तो युती आपला महाविकास आघाडीला मागे टाकून 4-5% महायुतीला अधिक मतं मिळवून महायुती सत्तेत येऊ शकेल. भाजप परत एकदा 100 नाही 125च्या अधिक आमदार निवडून आणू शकेल. पण त्यासाठी कार्यकर्त्यांची वीण केली पाहिजे, जाळं उभं केलं पाहिजे, कार्यकर्त्याला पायावर उभं केलं पाहिजे. 3 महिने पायावर उभं करा, त्याला परत एकदा चालतं करा. आणि तो चालतं केलं तर विधानसभा निवडणूक येईल, मतदान येईल, तेव्हा तोच कार्यकर्ता दौडत सुटेल आणि त्याच्या खांद्यावरून भाजप हा सत्तेपर्यंत बहुमतापर्यंत जाऊ शकतो. टेक्नॉलॉजीने नाही. टेक्नॉलॉजी ही घाट चढणाऱ्या गाडीसारखी असते. तिचा ब्रेक फेल झाला, तिचं पेट्रोल इंधन संपलं तर गाडी चढणार नाही, ती उलटी घसरगुंडीला लागते. पण दौडणारा माणूस असतो, चालणारा माणूस असतो, अगदी लंगडा असला तरी तो नेटाने चढत जातो आणि घाट चढून माथ्यावर येऊन पोचतो. भाजपला विधानसभेला सामोरं जायचं असेल तर या सगळ्या कोबड्या ज्या आहेत, ज्यांच्यावर गेल्या 10 वर्षात विसंबून राहण्याची चटक लागली नेत्यांना आणि आपोआपच पुढे पाझरत ती खालच्या कार्यकर्त्याला, तो सगळा आळस झटकून प्रत्येक सामान्य तळागाळापासून वरच्यापर्यंत, कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत प्रत्येकाला उठून आपल्या पायावर उभं राहायला लागेल. एक पाऊल टाकत सुरुवात करावी लागेल. आणि 3 महिन्यांनी शेवटचा टप्पा येईल तेव्हा फुल स्पीडमधून दौडता येईल. उपाय एकच आहे, कष्ट, मेहनत. देशाचा पंतप्रधान तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता 18 तास काम करत असेल तर कार्यकर्त्याला 10-12 तास काम करणं अवघड नसतं. तेव्हा उपाय एकच आहे, मेहनत. पैसा तंत्रज्ञान कमी असलं तरी चालेल, पण इच्छाशक्ती दुर्दम्य असली पाहिजे. तेव्हा भाजपसमोर तेवढाच एक उपाय विधानसभेसाठी आहे. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.